अहो उठताय ना? नाही म्हणजे आज कमालच झाली. तुम्हाला आज ऑफिसमध्ये जायचं नाही की काय? नाही काय ना आज मीटिंग आहे दुपारी लंच टाइमला. हा म्हणजे आरामात दुपारी जेवण करून जाणार आहात ना? येस. मग उत्तम. माझं आणि विनीचं थोडंसं एक बाहेर काम आहे, पटकन करून येऊ. ओके. हो ही विनी अचानक कशी काय आली? आपल्याकडे काही फंक्शन वगैरे आहे का? नाही हो, फंक्शन वगैरे काही नाहीये. तिचा पाय मुरगळलाय म्हणून विश्रांतीसाठी आली. मला मात्र एक आश्चर्य वाटतंय की नुकतंच लग्न झालंय आणि नवऱ्याने इतके दिवस माहेरी ठेवलीच कशी? नवरा चांगला असेल तिचा, आमच्यासारखा. असं नाही, असं नाही. तुम्हाला बायकांना म्हणजे नुसत्या शंका, प्रत्येक गोष्टीत शंका. शंका बिंका काही नाही, मनात फक्त एक छोटीशी शंकाच. चला उठा उठा. आता उठवलंच आहे. डॅडी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. बरं, आज तुमच्या दुपारचं लक्षात आहे ना? आज दुपारचं? अहो पेरेंट्स मीटिंग आहे ना शाळेत. आता काय झालं? काय झालं? आमची मीटिंग आहे ना दुपारी. पण मी तुम्हाला सांगितलेलं ना परवाच. होय बेटा, पण आमची मीटिंग 15 दिवसापूर्वी ठरली आहे. आय एम रिअली सॉरी बेटा. तुम्ही नेहमी असंच करता. मागच्या वेळेला पण तुम्ही मीटिंगला आला नव्हता. बेटा सॉरी म्हटलं ना तर काय करायचं की महत्वाची मीटिंग कॅन्सल करायची का? अहो मीटिंग कशाला कॅन्सल करता? हवं तर मी जाईन हिच्या शाळेत. खरंच? चालेल ना? चालेल म्हणजे काय, धावेल पळेल सुद्धा. पण नक्की ये तू 1:30 वाजता. मी वाट बघते तुझी. डॅडी आता ना तुम्ही नकाच येऊ, आता आई येते. थँक्यू सो मच. पळा. झालं, हळूहळू आमचं महत्व कमी व्हायला लागलं. तुम्ही नकाच येऊ. चला आवरा. विनी सुशांतशीच बोलत असावी. तो जर एवढा बोलवतोय तिला घरी तर का नाही जाते ही? मी बोलून बघू का तिच्याशी? ज्योती, ही मिठाई जरा खाऊन बघ ना. नकोय गो आता. अगं शालिनी काकूंची ओरिजिनल रेसिपी आहे, पण तू काय नाही म्हणतीयस? टेस्टर आहेस ना आमची. चल लवकर टेस्ट कर. कशी आहे? मस्त आहे ग. ओळख कुठली आहे? आंबा आहे एवढं कळतंय, पण अजूनही काहीतरी आहे ते काही कळत नाहीये. करेक्ट. ह्याच्यात काकूंनी काजू आणि नारळ पण ऍड केलाय. आणि म्हणूनच त्याचं नाव ठेवलंय कोकण बर्फी. किती छान. तुला माहितीये आपले एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत ना फर्नांडिस, त्यांनी पण काकूंना सर्टिफिकेट दिलंय. क्या बात आहे. ते म्हणाले आपण जर अशाच नवीन वेगवेगळ्या मिठाया बनवत गेलो ना तर लवकरच अमृत स्वीट्सची एक खास आयडेंटिटी तयार होईल. गुड ना? गुड. चल ना आपण विनीला पण मिठाई देऊन येऊ. नको. का? अगं तिचा मूड काही बरा दिसत नाहीये. काय झालं? अगं मी तिलाच बोलवायला गेले होते रूममध्ये, पण तिचा फोन चालला होता. सुशांतशी बोलत होती ती, आणि एकंदरीत बोलण्यावरनं मला असं वाटलं की तो तिला घरी बोलवतोय, पण ही काय जायला तयार नाहीये ग. आपण बोलून बघूया तिच्याशी. नको ज्योती, मला वाटतं विनीला अजून थोडा वेळ हवाय. हे बघ, जर स्वतःहून ती आपल्याशी बोलायला आली ना तरच आपण तिच्याशी बोलूया. हे पण ठीक आहे. नखरे वाली हो वो तो कोई और थी जो
नखरे वाली हो वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में बुरखे वाली हो वो तो कोई और थी जो आंखों से बड़ी काली काही काय म्हणतोस रे? नाही याचं काय ऐकू नको तू का गीतेची घोडे जाणार नाही अशी ती काय कोणाचं गुड होत असेल ना तर याला बॅडच सुचत शट अप अरे मी खोटं नाही बोलत आहे बाबा आपल्या समोरच्या गल्लीत एक बुरखेवाली राहती चांद परी रे एकदम दिसायला एकदम देखणी 16,000 देखणी काय सांगतो खरंच फार चिकनी आहे एकदम आणि भोळीबाळी वाटती रे चेहऱ्यावर ना बुरखेवाली म्हणला मग ते चिकनी कस काय कळलं तुला कस काय म्हणजे अरे काय झालं एक दिवस ती आहे ना चुकून तिचा बुरखा घरीच विसरली आणि मी पाहिलं ना मग बारीक डोळ्यानं भोली भाली दिल की काली तुला कळलं का काय बोलला ते यू अंडरस्टँड पण तू एक काम कर याच्याकडे लक्ष नको देऊ टॉक विथ मी जातोस का आता? डोंट टॉक विथ मी जर तुझ्यात एखादा अवगुण असता एखादी लपवण्यासारखी गोष्ट असती तर तू ती मुक्ताला सांगितली असतीस सागर कसला विचार करतोयस? विनीचा हो रे आता विनीचं काय करायचं? काय करणार मी तिच्या घरी गेलो तिच्या घरच्यांशी बोललो त्याचा काहीच परिणाम झाला नाही नवीनच प्रश्न निर्माण झाले म्हणजे हेच विनीचं सागर आज सुशांतचा फोन आला होता मग ऍक्च्युली मला फारसं काय माहित नाहीये पण ज्योती सांगत होती की सुशांत विनीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता तो तिला एकदा भेटायला रिक्वेस्ट करत होता पण विनी नाही म्हणाला विनीने असं करून कसं झाले त्याला एकदा भेटून त्याच्याशी बोलून त्याला एक संधी द्यायला नको का अरे हो पण ही मुलगी तयारच नाहीये अशाने प्रॉब्लेम कसा सुटेल सगळंच कठीण आहे एक व्यक्ती फसली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने तिला फसवलं अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे तिने काय करायचं मुक्ता तुला जर कोणी फसवलं आणि नंतर तुझी माफी मागितली तर तू त्या व्यक्तीला माफ करशील
फ्रेंड, तू मला मिळालेलं पहिलं बक्षीस बघितलंस? नाही ग, कसलं बक्षीस? अरे हँडरायटिंग मध्ये फर्स्ट प्राइज मिळालाय मला. दॅट्स ग्रेट. चल ना बघायला. आपण उद्या बघूया ना. असं काय करतोस? मुक्ताताईने पण बघितलं, तूच नाही बघितलंय फक्त. चल ना पटकन. चल चल प्लीज प्लीज, पटकन पटकन चल. ठीक आहे चल चल. सागर, फसवणुकीबद्दल तू मला विचारतोयस? मी काय सांगू? कारण मी तुला फसवलंय. तू मला माफ करशील? मुक्ता, सांग ना, तू विनीच्या जागी असतीस तर काय केलं असतंस? माहिती नाही, कारण मी विनीच्या जागी नाही तर सुशांतच्या जागी आहे. मी सागरला फसवलंय. ही फसवणूक किती दिवस चालणार आहे? मला धीर होईपर्यंत. सागरला खरं सांगावं असं अनेकदा वाटलं मला, पण ओठापर्यंत आलेले शब्द ऐन वेळी मागे परतले. मी काय करू? धैर्य दाखव आणि सागरला सगळं खरं सांगून टाक. तू जितका उशीर लावशील तितका तुझा अपराध मोठा होत जाईल. त्याचीच तर भीती वाटते मला. आत्ता कुठे सागर आणि मी जवळ आलो, आणि आता जर मी ही गोष्ट सांगितली तर आमच्यात दुरावा निर्माण होईल. नाही, आता मी सागरपासून दूर होण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू जर स्वतःच्या तोंडाने नाही सांगितलंस आणि त्याला दुसरीकडून कुठून कळलं तर? काय करू? काय करू? होय होय, आम्हाला कळलंय सगळं. आम्ही हो हो आम्ही बोलतो त्याच्याशी. होय हो, माहिती आहे आम्हाला, आधीपासून माहिती आहे. बोलतो. नाही नाही, तुम्ही कोणी काय बोलायचं नाही. होय, निघालोय आम्ही. हो हो. कॉफी आणि सँडविचेस चालतील ना? नको, ऑफिसमध्ये जाऊन घेतो आम्ही. खाऊन घ्या ना, उपाशी पोटी नका जाऊ. नाही हो, तिकडे. काय झालं? हा राकेश ऑफिसमध्ये यायला सुरुवात केली त्यांनी, पण मदत करण्याच्या ऐवजी प्रॉब्लेम्सच वाढायला लागले. आपण आत्ता चालू आहे, काम शिकूया, कामाची पद्धत शिकूया, ते नाही. आम्हाला सगळं कळतंय, येत आहे आम्हाला सगळं. हाच ॲटिट्यूड. बरं, हे काही कमी आहे म्हणून पर्सनल हेवे दावे पण सुरू झाले. पण म्हणजे चालत्या गाड्याला हातभार लावण्याच्या ऐवजी खीळ लावायचं काम करतोय की काय हा? तुम्हाला सांगतो, मेघना ऑफिसमध्ये यायला लागली ना, ते दिवस आठवले. आज सुद्धा अगदी तिच्या पावलावर पाऊलच ठेवतोय. एक गोष्ट बघितली शालिनी, हे रक्तातले गुण दुर्गुण आहेत ना, रक्तात उतरतातच. नाही का? चला निघतो, जाऊन निस्तरतो. एक गोष्ट बघितली शालिनी, हे रक्तातले गुण दुर्गुण आहेत ना,
रक्तात उतरतातच. असं असेल तर मग सागरच्या वागण्याचा दोष कोणाकडे जातो? सागरनी जो भयंकर गुन्हा केलाय त्याची पद्माकरना कल्पना तरी आहे का? गुन्हेगार गुन्हा करून मोकळा होतो, पण त्याच्याबरोबर फरफट होते ती त्याच्या आसपासच्या माणसांची. पद्माकरना मी माफ केलं, पण सागरला मुक्ता माफ करू शकेल? हॅलो. हॅलो, मी सागर बोलतोय. हा सागर दादा बोला. मी ओळखला तुमचा आवाज. राकेश आहे का घरी? राकेश दादा ना, मी आत्ताच पाहिलं तुमच्याच रूम मध्ये गेलेत ते. माझ्या रूम मध्ये? मुक्ता कुठे? त्या तुमच्याच रूम मध्ये असतील ना. काही सांगायचं आहे का? हा झाला माझा शेवटचा हात. मी जिंकले. अरे पण तो हात तुझा कसा? तुझ्याकडे तर किलवरची सत्ती आहे ना. अगं असं काय करतेस? तुझ्याकडे कुठे होतं किलवरचं मोठं पान? आणि हुकूम पण नव्हता, म्हणजे तुझा गुलाम जळला. शी. एक डाव हरला म्हणून काय लगेच असं करायचं? चल पुढचा डाव तू जिंकून दाखव. मला खेळायचंच नाहीये. विदुला, अगं असं काय करते? विदुला ऐक माझं.